चैत्र महिना म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. म्हणतात ना, चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहराचा. फळांचा राजा असणारा आंबा या महिन्यात मोहरायला सुरुवात होते. कैऱ्यांपासून तयार होणारे विविध पदार्थ या महिन्यात चवीने खाल्ले जातात. आज आपण एक असाच चटपटीत, चटकदार चैत्र गौरीच्या हळदी कुंकवासाठी आवर्जून बनवला जाणारा पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग आंबे डाळ बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी सर्वप्रथम इथे मी अर्धा कप चण्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर अशी हाताने चोळून आपल्याला ही डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. आता यामध्ये पाणी घालून एक 5 ते 6 तास ही डाळ आपण भिजत ठेवणार आहोत. आता इथे आपली डाळ भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता डाळ छान फुलून आलेली आहे आणि अशी हाताने तोडल्यानंतर ती पटकन तुटली गेली पाहिजे अशी ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आता ही डाळ आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेणार आहोत. यातलं जे पाणी आहे हे आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आता यामध्ये आपण अर्धा इंच आलं घातलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे मी करून घेतलेले ते आपण यामध्ये घातलेले आहेत. 1 टेबलस्पून इथे ओल्या नारळाचा कीस आपण घातलेला आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये व्यवस्थित जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. फार बारीकही हे वाटायचं नाहीये. थोडीशी डाळ अख्खी राहिली तरी सुद्धा चालेल. तर असं हे जाडसर असं वाटून आपण इथे घेतलेलं आहे. हे वाटताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. तर आता इथे अर्धा कप डाळीसाठी आपण पाव कप किसलेली कैरी घेतलेली आहे. ही जी कैरी आपण किसून घेतली आहे ही बारीक किसणीने आपण किसलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि 2 छोटे चमचे आपण साखर यामध्ये घातलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा कैरीच्या आंबटपणानुसारही ते कमी जास्त तुम्ही करू शकता. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून किसलेलं खोबरं घातलेलं आहे. हे जे खोबरं आहे ओल्या नारळाचं हे आपण एकदा वाटताना पण घातलेलं आहे आणि एकदा वाटून झाल्यानंतरही परत आपल्याला हे घालायचं आहे. आणि आता या डाळीसाठी आपण फोडणी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे तेल गरम करत ठेवले आहे. यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर आपण इथे पाव चमचा हिंग घातलेला आहे. आता यामध्ये एक 7-8 कढीपत्त्याची पानं आपण घातलेली आहेत. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि 2 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले ते आपण यात घातलेले आहेत. आता ही खमंग अशी फोडणी आपली तयार आहे. ही फोडणी थोडीशी थंड झाली की आपण या डाळीवर घालणार आहोत. खूप कडकडीत फोडणी सुद्धा या डाळीवर घालायची नाहीये, नाहीतर डाळ कोरडी होते. तर आता ही फोडणी आपण या डाळीमध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपली ही डाळ छान अशी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर चटपटीत चटकदार अशी आपली ही कैरीची डाळ तयार आहे. आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. या डाळीला आंबे डाळ, डाळ कैरी किंवा कैरीची डाळ असंही म्हटलं जातं. तर पटकन तयार होणारी, झटपट तयार होणारी ही आंबे डाळ तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.